कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, अधिपती येतील ना व? येतील ना म्हणजे येतो म्हणले ना होते। नाही म्हणजे येतो तर म्हणल्यात, पण मास्तेनीनं त्यासनी येऊन नाही दिलं तर? म्हणजे नाही म्हणजे ती नगा जाऊ असं म्हणली तर? त्यांना म्हणू दे काय म्हणायचं ते, पण अधिपती आमच्यासाठी येतील एवढी खात्री आहे आम्हाला। नाही चालेल तर? नाही म्हणजे बायको का आई याच्यामध्ये त्यासनी निवडायचं असलं आणि बायकोच निवडलं तर? बायको का आम्ही अशी जर निवड करायची असेल तर ते आमची निवड करतील याबद्दल खात्री आहे आम्हाला। वय ताई, म्हणजे मला बी ते माहित आहे, पर उगच मनात शंका यायली ग। आणि ताई सॉरी बर का, ते मगाशी तावा मध्ये मी हार्ट अटॅक वगैरे बोलले हा। ऐकलं आम्ही ते। नाही म्हणजे अधिपती लवकर निघावे म्हणून मी असं केलं। म्हणजे देव ना करो की तुझ्यावर काही संकट आलं तर ते माझ्यावर येऊ देत। म्हणजे तुला काय आजार झाले तर ते मला। ठीक आहे डॉक्टरना फोन केलतास ना? वय ताई केलता की, अगं येतील ते आत्ता एवढ्यातच। थोरल्या सरकार येऊ का? या जरा हात बघू। आई सर, डॉक्टर साहेब अहो काय झालं माझ्या ताईला? अहो चक्कर येऊनच पडली होती। काय झालं माझ्या ताईला? अहो बघा की तिचं तोंड बी कसं सुकलंय बघा। काय हो, काय झालं? तब्येत बिघडली? अहो अधिपती काय सांगू तुम्हासनी, अहो तिची अवस्था बघून का नाही मलाच अटॅक येईल का काय असं झालं। म्हणून मी लगेच डॉक्टर साहेबांनी बोलवून घेतलं बघा। दुर्गे शांत हो, काही झालेलं नाही आम्हाला। बघा अधिपती, हे बघा हे ताई असंच सांगत असत्या, स्वतःच्या तब्येतीची काळजीच घेत नाही बघा। तुम्हीच सांगा आता तिला काय ते। का असं का करतो आई साहेब? तुम्हीच आम्हाला सांगताय ना तब्येतीची हेळसांड करू नका म्हणून, आणि आता तुम्हीच असं करताय वे? असं नका करू अधिपती, आम्ही ठीक आहोत। हे बघा अधिपती, मगापासून ताई अशीच म्हणाल्या। तू जर थांबतीस काय, मी बोलू डॉक्टरांसंग। डॉक्टर काय झालं हो नक्की? काय काळजी करण्यासारखं नाही ना? नाही, काळजी करण्यासारखं असं काही नाहीये। त्यांचा बीपी थोडा लो झाला त्यामुळे त्यांना चक्कर आली। थोडा आराम केला तर बरं वाटेल त्यांना। मी काही गोळ्या लिहून देतो, त्या तेवढ्या वेळेत द्या त्यांना। आणि मला एक गोष्ट सांगा, यांनी काही स्ट्रेस वगैरे घेतलाय का? कसं आहे ना डॉक्टर साहेब, शेवटी माणूस आतल्यात थोडाफार विचार करतोच की। हो, असा आतल्यात विचार करत जाऊ नका, मोकळेपणानं बोला, त्यांना स्ट्रेस कमी येईल तुमच्यावर। मस्त आराम करा, गप्पा मारा, खा, व्यायाम करा, आणि आठवडाभराने मला पुन्हा भेटायला या। अधिपती, मी डॉक्टर साहेबांनी सोडून बी येते आणि येताना गोळ्या बी घेऊन येते हा। चला डॉक्टर साहेब। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।